बायो ज्याला जैविक म्हणतो आपण, बॅक्टेरिया बेस्ड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याकरिता म्हणजे ही जी फवारणी करायची आहे, तर होतं काय ना की आपल्याला याच्या आलो आहोत शेतात आणि अशा कृषी तज्ञांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर एक तर पैसा वाचला, त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता वाढत चालली आहे. जे गांडूळ दिसत नव्हते आता मागच्या दिसायला सुरुवात झाली आहे गांडुळांची वरती येण्याची. तसे यशपाल पुणेकर, नागपूरला असतो. ऑरेंज सिटी लिसियस प्रायव्हेट लिमिटेडचा मी एक डायरेक्टर आहे. आणि आमची कंपनी 31 मे 2022 पासून आम्ही एस्टॅब्लिश केली आहे. आमची कंपनी जी आहे ऑरेंज सिटी लिसियस प्रायव्हेट लिमिटेड, आम्ही काही जैविक प्रॉडक्ट इनोव्हेट केले आहेत, ज्यांना पेटेंट पण शासनाने ग्रांट केलेलं आहे. हे प्रॉडक्ट असे आहे की जैविक शेती करण्याकरिता लागणारा जो खत आहे किंवा प्लांटला लागणारं सगळं न्यूट्रिशन्स कसं प्रोव्हाइड करता येईल, त्यासाठी आम्ही फक्त एकच प्रॉडक्ट केला आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू वन स्टॉप सोल्युशन. तर असं हे प्रॉडक्ट पियांटा बूस्ट म्हणून आहे. प्रॉडक्टचं रिसर्च 2007 पासून त्याच्यावरती रिसर्च सुरू होता. पण 2007 मध्ये ह्या प्रॉडक्टची जी काय म्हणतात दिसण्याची जी पद्धत होती किंवा त्याला बनवण्याची जी पद्धत होती ती थोडीशी वेगळी होती. म्हणजे तेव्हा आम्हाला 4 ड्रम लागायचे हे सगळं बनवायला. बॅक्टेरिया वेगळं, न्यूट्रिशन वेगळं, आणखी बाकी असे 4 ड्रम लागायचे. त्या 4 ड्रममध्ये बनवल्यानंतर मग ते 4ही सोल्युशन एकत्रित करून मग फवारणी करायची. पण याच्यामध्ये आम्ही बघितलं की शेतकऱ्यांना फार त्रास व्हायचा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा. जसा जीवामृत आहे किंवा दशपर्णी अर्क जे बनवता, हे बनवण्याकरिता जसा त्रास होतो तसाच त्रास इथे व्हायचा. तर म्हणजे मग आम्ही जे डेव्हलप करत होतो ते त्याच्यामध्ये असं वाटतच नव्हतं की आपण काहीतरी नवीन इनोव्हेट करतोय किंवा शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल, कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कसं करता येईल. तर मग त्याच्यावरती आमचे मग पुन्हा रिसर्च झाले. मग 4 ड्रमच्या ऐवजी आम्ही 2 ड्रमवरती आलो. 2 ड्रममध्ये आल्यानंतरही बॅक्टेरियाचा इश्यू होताच आमच्यासोबत की बॅक्टेरिया हे लिक्विडमध्येच पाठवावं लागायचं. पण लिक्विड हे ट्रान्सपोर्ट करण्याकरिता फारच कठीण गोष्ट आहे. फारशा डिलिव्हरी एजन्सीज ज्या आहेत त्या डिलिव्हरी एजन्सीज कॅरी करत नाहीत लिक्विड असल्यामुळे. मग त्याच्यावरती पुन्हा स्पेशली सरांनी याच्यावरती रिसर्च केला आणि मग एक कॅरियर मीडियम आम्ही शोधून काढलं की हे जे बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरियांना आम्ही कसं डॉर्मॅट स्टेटमध्ये किंवा सुसुप्त अवस्था ज्याला म्हणतो आपण, त्या अवस्थेमध्ये ठेवून याला नंतर ॲक्टिव्ह करून जेव्हा गरज आहे, जेव्हा ॲक्च्युअल त्याची फवारणी किंवा ड्रिंचिंग करायची आहे, तेव्हा त्याला ॲक्टिव्ह करून कसा जमिनीला आणि पिकांना त्याचा फायदा होईल याच्यावरती रिसर्च करून मग हे नवीन प्रॉडक्ट रेडी झालं आहे. 2022 पासून म्हणजे कोरोनाच्या एक्झॅक्टली नंतरच कोरोनाच्या लगेच आम्ही ह्या प्रॉडक्टला एक नाव दिलं. त्या नावाच्या अंडरमध्ये याला आम्ही मार्केटमध्ये आणलं. सुरुवातीला आम्हाला वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आम्हाला याचे प्रयोग करायचे होते की आपला प्रॉडक्ट कसा परफॉर्म करतो त्या कंडिशनमध्ये. तर आम्ही गुजरातमध्ये याचे ट्रायल्स घेतले, आम्ही मध्य प्रदेशमध्ये याचे ट्रायल्स घेतले आणि फ्री ऑफ कॉस्ट ट्रायल घेतले. गुजरातमध्ये चिकू, आंबा, त्याच्यानंतर ऊस अशा आणि भाजीपाला याच्यावरती सक्सेसफुल ट्रायल घेतले. आम्हाला खूप अप्रतिम असे रिझल्ट्स आलेत. त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण अकोल्यामध्ये सोयाबीन आहे, त्याच्यानंतर तुमचं भाजीपाल्याचे खूप सारे शेतकरी आहेत जे जैविक मिशनसोबत जुळले आहेत, त्यांच्यासोबत जुळून आम्ही ट्रायल्स घेतले. तिथे पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अप्रतिम असे परिणाम आम्हाला दिसून आलेत. जिथे 7 क्विंटल सोयाबीन व्हायची तिथे आपल्या प्रॉडक्टला यूज करून त्यांनी 11 क्विंटलपर्यंत सोयाबीन प्रति एकरी पिकवली. तर हा अशा प्रकारचे आम्हाला रिझल्ट मिळाले. त्याच्यानंतर आम्ही मध्य प्रदेशमध्ये मंडला जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये आम्ही भातावरती याचे परीक्षण केलेत. भातामध्ये पण अप्रतिम रिझल्ट्स आलेत. जसं ते दुसरं आमचं कीटकनाशक आहे
जसं खोडकिडा वगैरे आहे, तर ह्या खोडकिड्यापासून पण भाताला दूर ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. असे प्रकारचे चांगले रिझल्ट छत्तीसगडमध्ये कांकेर डिस्ट्रिक्टमध्ये पण आम्ही भातावरती परीक्षण केलेले आहेत. त्यानंतर आत्ता आम्ही म्हणजे जवळपास 4 वर्ष झालेत आम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना. आत्ता मागच्या 2 वर्षापासून 1.5 ते 2 वर्ष म्हणजे 31 मे 2022 पासून आम्ही या कमर्शियल क्षेत्रामध्ये आलोय. म्हणजे प्रॉडक्टला एक प्रॉपर पियांटा बूस्ट आणि पियांटा प्रोटेक्ट असं नाव दिलं. बरं, तर आपण पियांटा बूस्ट याला बनवण्याची विधी आपण इथे करतोय की कसं बनवावं लागतंय. आपण या शेडमध्ये आहोत कारण आपल्याला हे द्रावण सावलीमध्ये ठेवायचं आहे. तर आपण ह्या बॅरलमध्ये ड्रममध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. 50 लिटर पाणी आहे, त्यामुळे आपण हे 2 पॅकेट याच्यामध्ये यूज करणार आहे कारण 25 लिटरचे हे एक पॅकेट आहेत. ठीक आहे. हे पियांटा बूस्ट हे 25 ग्रॅम म्हणजे 25 लिटरसाठी. तर असे आपण 50 लिटरसाठी 2 पाऊच आपण इथे यूज करणार आहे. तसंच आपण दही आणि गुड घ्यावं सर हातात. हा, हे गुड असे तुमचे हे 3 गोष्टी आपण टाकून हे द्रावण तयार करणार आहोत. तर गुड किती आहे आणि दही किती घेतलेलं आहे, प्रमाण काय? हा, गुड 1 किलो गुड आणि 1 लिटर दही हे 50 लिटर पाण्यात. आणि पाऊच किती? पाऊच हे 25 ग्रॅमचे 2 पाऊच आहेत म्हणजे 50 ग्रॅम हे आपलं पियांटा बूस्ट प्रोडक्ट. ठीक आहे. तर आधी आपण दही टाकूया. दही किंवा ताक, आम्ही ताक सजेस्ट करतो. आता आपण वेळेवरती दही घेतलाय, काही फरक पडत नाही दही असलं, पण ताक असेल तर छान. त्याच्यानंतर आता गूळ टाका सर. अशा पद्धतीने याच्यात ताक आणि गुळ आपण टाकलेला आहे. गुळाच्या किती बट्ट्या गेल्यात त्यात? 1 किलोचा गुळ गेला आहे. हा, ठीक आहे. ताक आणि गुळ याच्यामध्ये गेला. त्यानंतर एक फळा केला. आता यामध्ये आपण पियांटा बूस्ट एकदम चूर्ण सारखा दिसणारा याच्यामध्ये हे आहे प्रॉडक्ट. जैसे प्रोडक्ट डालेंगे वैसे पानी का कलर काला हो जाएगा. अशा पद्धतीने याच्यामध्ये 3 कंटेंट्स गेलेले आहेत, गुड, ताक आणि आपलं पाऊच. आता याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकणार आहोत 5 लिटर. ठीक आहे, टाका. याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र. आता याचा तुम्ही कलर बघा. सरांनी जसं म्हटलं की कलर टाकल्याबरोबर याचा चेंज होतो. असे 3 प्रकारे चेंज होतो. याच्यानंतर काही दिवसांनी हे कलर आणखी क्रीम कलरचा नाही, क्रीम कलरचा होतं. आता काळ्या कलरचा आहे ना, मग क्रीम कलरचा होतो. कॉफी कलर ज्याला म्हणतो ना आपण कॉफीचा, तसा कलर तयार होतो. म्हणजे ते द्रवण जे आहे गुड वगैरे ते मिक्स व्हायला आता मिक्स व्हायला तयार झालेत. आणि ह्या याच्यामध्ये जे बोललो ना आम्ही की 40 प्रकारचे हर्ब्स आहेत. म्हणजे जे आपण दररोज जेवणामध्ये म्हणा किंवा काही ना काही कशा पद्धतीने आपल्या पोटामध्ये जातात असे हर्ब्स आहेत 40 प्रकारचे. आणि जवळपास 80 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये. जे बॅक्टेरिया आता आणि हर्ब्स इथे आता ऍक्टिव्हिटी सुरू होणार.
आपण आता हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी याला छान असंच एखाद्या काडीने याला छान ढवळून घ्यायचं, न चुकता ढवळायचं. न चुकता ढवळायचं. म्हणजे 5 दिवस पर्यंत तुमचं हे द्रावण तयार होऊन जातं. बरं, ते आपण ज्या गुळाच्या बट्ट्या टाकलेल्या, बट्टीऐवजी तुम्ही जर वाटलेला गुळ जर टाकला चालेल, काही फरक नाही पडत. तसं असा काही इफेक्ट आहे का की म्हणजे वाटल्यानंतर जेव्हा आपण जर बारीक टाकलेला गुळ त्याच्यात तर दुसऱ्या दिवशी वापरता येईल असं काही नाही, असं काही नाही. पण तुम्हाला जर हे द्रावण वापरायचं आहे इमिडिएट, म्हणजे जसं आज आता केलं उद्याच वापरायचं आहे, तर मग ते तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीचा गुळ वापरला तर खूप चांगलं होईल. कारण याला आता वितळायला थोडासा वेळ लागेल. त्याच्यामध्ये फक्त वितळण्यासाठी म्हणून आपण 5 दिवस ठेवायचा असतो की नाही, आपण बॅक्टेरियांची ग्रोथ करण्याकरता, कॉलनी वाढतात म्हणजे बॅक्टेरिया याच्यामध्ये असणारे बॅक्टेरिया जे आहे ते मल्टिपल्स होतात, 1चे 2, 2चे 4 असे मल्टिपल्स होतात. तर ते करण्याकरिता आणि हा गुळ जो आहे हा मेन खाद्य आहे त्या बॅक्टेरियाचा, हे त्याला खातात. तर असे पद्धतीने हा द्रावण तयार झालं. हे द्रावण 5 दिवस असंच सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे. दररोज सकाळी झाकून ठेवायचं. याला जर कापडाने बांधून ठेवलं तर फारच छान. याच्याकरिता की कुठलेही माशा वगैरे, गुळ असतो तर थोडासा गोडपणा असतो त्याच्यामध्ये, तर माशा येतात आणि माशा याच्यामध्ये मग पुन्हा किंवा मच्छर आपले अंडे देतात, त्यामुळे मग याच्यामध्ये आणखी अड्या दिसतात. यात महत्वाचा एक असा प्रश्न की हे हानिकारक आहे का? एखाद्याच्या कोणाच्या म्हणजे हात लागला किंवा लहान मुलांनी त्याला स्पर्श केला, डोळ्याला हात लागला तर असं काही हानिकारक? काहीच नाही. याच्यामध्ये सगळे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की याच्यामध्ये जे 40 प्रकारचे जे घटक आहेत ते जे आहेत हर्बल्स आहेत, म्हणजे रोजमर्रा बाजरा, ज्वारी या पद्धतीचे याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि हे कधी चुकूनही कोणी पिऊ नाही घेतलं तरी ह्युमन बॉडीला एलर्जिक नाही. यानंतर आपण प्रियांटा प्रोटेक्ट, हे जैव कीटकनाशक आहे, जैविक कीटकनाशक ज्याला म्हणतो. म्हणजे हे सिस्टमिक प्रिन्सिपल वरती बनलेलं कीटकनाशक आहे. याच्यामध्ये पण बॅक्टेरिया आहेत जे कुठल्याही प्रकारच्या अळी किंवा रोगापासून दूर ठेवतात. ठीक आहे. तर याला बनवण्याची प्रक्रिया आता इथे. बरं, हे एकटं पॅकेट असणार की याच्यासोबत आणखीन तुम्ही दुसरं काही ऍड करणार? नाही, फक्त हे एकच पॅकेट. याच्यासोबत फक्त गूळ, बाकी काहीच नको. गुळ असतं आणि दही वगैरे काही नाही, दही नाही, गोमूत्र नाही, काही नाही, फक्त गुळ हवाय आपल्याला बॅक्टेरियांना खाद्य. आणि किती ग्रामचं आहे हे? 20 ग्रॅमचं पाऊच आहे, ज्याच्यामध्ये आपण आता इथे 50 लिटर सोल्युशन तयार करणार आहोत. याच्याने बनतं 100 लिटर सोल्युशन तयार होतं. ठीक आहे, 100 लिटर सोल्युशन. आणि आपल्याला याला फवारण्याचं असं आहे की याच्यामध्ये कुठलंही डायल्युशन घ्यायचं नाही. म्हणजे पंपामध्ये जेवढ्या लिटरचा पंप असेल तेवढ्याच लिटर हे द्रावण घ्यायचं, याच्यात कुठलंही पाणी मिक्स नाही करायचं आणि फवारणी करायची. तर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याला आता आपण कसं बनवायचं हे बघू. सर, आता आधी याच्यामध्ये गुळ टाकणार आपण. गुळ किती घेतलेला आहे? गुळ हा आता 50 किलो आहे, 50 लिटर पाणी आहे, त्यामुळे आपण 1 किलो गुळ घेतलेला आहे. काढी फिरून घ्या थोडं. ठीक आहे. आता याला आपण याच्यामध्ये हे सुद्धा एकदम फाईन पावडर आहे. याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया आहेत, बाकी काही नाही. आणि कॅरियर मीडियम आहे. 50 लिटर पाण्यामध्ये ते एक पाऊच. हे 48 तासामध्ये तयार होते. म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये हे द्रावण तयार होतं. त्याच्यानंतर इमिडिएट आपण पंपात घ्यायचं आणि फवारणी करायची, बस. याला पण सावलीमध्ये ठेवायचं, कारण बॅक्टेरिया आहेत. आम्ही सावली याच्यासाठीच म्हणतो की उन्हाच्या तीव्रतेमुळे बॅक्टेरिया नाही मरायला पाहिजे, त्यामुळे. याचा काय फायदा आहे असं सांगितलं आपण? याचा फायदा म्हणजे हे कुठल्याही प्रकारचे रोग असो, कुठल्याही प्रकारचे किडे असो, त्याच्यापासून दूर ठेवतं. हे प्रिव्हेंटिव्ह आणि सिस्टमिक प्रिन्सिपल वरती बनलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही किडे आल्यानंतर याला फवारण्याची गरज नाही, आधीच फवारा, जेणेकरून किडे किंवा कुठलाही रोग तुमच्या पिकांवरती येणार नाही.
सियांटा बूस्ट ह्या प्रॉडक्टला आम्हाला आत्ताच सध्या शासनाने पेटेंट हे सर्टिफिकेट दिलेलं आहे. पेटेंट हे सर्टिफिकेट असं असतं तुम्हाला दिलं म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला शासनाने मान्यता दिली. तुम्ही जे क्लेम्स केले होते की काय काय तुमच्या प्रॉडक्टनी फरक पडणार आहे ते क्लेम सगळे करेक्ट आहेत आणि तुम्ही ते प्रूव्ह करून दिले आहेत. अशा पद्धतीने याच्यानंतरच तुम्हाला पेटेंट मिळतं. तर पेटेंट घेण्याकरिता जिथे बॅक्टेरिया, आता आमचा प्रॉडक्ट जो आहे तो बॅक्टेरिया बेस्ड आहे, तर बॅक्टेरिया असल्या कारणामुळे तुम्हाला नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी कडनं पण सर्टिफिकेशन असायला पाहिजे असतं की तुमच्या प्रॉडक्टमध्ये असणारे बॅक्टेरिया हे एन्व्हायरमेंट, ह्युमन बॉडी आणि पिकं यांना कुठलाही हानिकारक नाही आहे. तर ते प्रूव्ह करावं लागतं. ते प्रूव्ह आम्ही केलं. त्यानंतर पेटेंट ऑफिसर पण कन्फ्यूज होते की असं कुठलं प्रॉडक्ट अस्तित्वात आहे की नाही आहे. तर त्यांना आम्हाला व्हिडिओज, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे व्हिडिओज पाठवावे लागले. त्यानंतर प्रत्येक इन्ग्रेडियंटचे नाव आणि इन्ग्रेडियंट काय काय आहेत, तुम्ही कसे कसे बनवले आहेत, कुठल्या कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये बनवले आहेत, काय रूम टेम्परेचरमध्ये बनवले आहेत, ग्राइंड केले आहेत तर कितल्या रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही ग्राइंड केले आहेत, मिक्सिंग केले आहे तर तुम्ही कसे मिक्स केले आहेत, ब्लेंडिंग, मिक्सिंग आणि नंतर मग पॅकेजिंग, ह्या प्रत्येक गोष्टीचा पडताळणी एकापेक्षा जास्त क्लेम्स करता की आमचं प्रॉडक्ट हे करतं, आमचं प्रॉडक्ट ते करतं, म्हणजे आमचं प्रॉडक्ट तुमच्या झाडांची ग्रोथ वाढवतं, तुमच्या झाडांना लागणारं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. या अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही क्लेम्स करता तेव्हा तुम्हाला ते प्रूव्ह करायचे असतात. तर वारंवार आमच्या पेटेंट फाईल म्हणजे IP वकिलाकडनं पण, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या वकिलाकडनं पण आम्हाला असे प्रश्न आणि बॅक्टेरियांचे नाव, त्या बॅक्टेरिया काय करतात, ते बॅक्टेरिया कुठून आलेत, ह्या सगळ्या गोष्टीला समोर जाऊनच आम्हाला हे पेटेंट मिळालं आहे. आणि वर्षभर म्हणजे नाही म्हटलं तरी 2 महिन्यातून 3 मीटिंग्स तर आमच्या निवड पेटेंट बद्दलच असायच्या. कुठे राहता आपण? तहसील कुई, जिल्हा नागपूर. आपण आपल्या हातात जे हे प्रोडक्ट आहे किती वर्षापासून आहेत आणि किती वर्ष झाले तुम्ही हे वापरत आहे? 2 वर्ष. बरं, याचा काय फायदा झाला? पिकांना, धानावरती, हरभऱ्याला, कपास, मिरची या सर्व पिकांवर यांना म्हणजे वापरलं, छान उत्पादन येतं. किती एकरात वापर केला तुम्ही या प्रोडक्टचा? 3 एकरमध्ये. अच्छा, पूर्वी किती होतं उत्पादन आणि आता किती आहे? पहिले म्हणजे खूप असं धान मध्ये जरी आपण ऑर्गॅनिक, आता हे जैविक आहे, जरी आपण ऑर्गॅनिक जरी केलं तरी पण ते बदलावर याच्या त्याच्यावर हे करत होतं. पण हे मी चांदूर येथील लक्ष्मण नंदराव, माझ्या शेतातील प्लॅन्टॉनिक्सची पूर्ण सुरुवातपासून तर आतापर्यंत 4 फवारे काढले प्लॅन्टॉनिक आणि I1, I2 आणि I3 याचीच फवारणी केलेली आहे. फक्त हे बाहेरच्या बाजूचं झाड घेतलेलं आहे छोटंसं, आतमध्ये भरपूर माल आहे त्याला. बोंडाची साईज पण मोठी आहे. नाही सांगू इच्छितो की प्लॅन्टॉनिक मुळे सर्व जैविक आणि ऑर्गॅनिकमध्येच फायदा आहे. याच्यापासून तुम्हाला रासायनिकचं वापरण्याची काही गरज नाही.